मंडळी, सध्या मराठवाड्यातून भयंकर गुन्हेगारीच्या घटना दररोज समोर येतात। मग ते बीडच्या मस्साजोगचं हत्याकांड असो, नाहीतर जालन्यातलं लोखंडी सळईने चटके देण्याचं प्रकरण असो, नाहीतर सतत होणारे अत्याचार, धाराशिवचं ड्रग रॅकेट, नाहीतर छत्रपती संभाजीनगरात आंतरजातीय विवाहातून होणारे हत्याकांड आणि या सगळ्या विकृत घटनांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओज, एकूणच काय तर मराठवाड्याच्या क्राईम रेटने पुणे आणि मुंबईला केव्हाच मागे टाकले। इथल्या तरुण पोरांचा शिक्षण नव्हे तर गुंडगिरी आणि भाईगिरीकडे कल जास्त वाढलाय। अशी सगळी परिस्थिती असताना लातूरमध्ये एका तरुणाला रस्त्यात नग्न करून मारहाण करण्यात आली। त्यात तो तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पण असं नक्की काय घडलं होतं ज्यामुळे हा आरोपी मधला हैवान जागा झाला? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विषय। लातूर शहरातील अंबेजोगाई रोडवर राजश्री बार आहे। इथे 7 तरुण दारू पीत बसले होते। त्यांच्या सोबत हरवाडीचा 35 वर्षीय अजय हिजोळी होता। त्यांचं हे पिणं सुरू असताना त्यातल्या एका जणाने अजयला आमच्याकडे डोळे वटारून का पाहतोस म्हणून विचारणा केली आणि यावर अजयने त्यांच्यातल्या एकाला बियर बॉटल मारली आणि त्यांचा वाद सुरू झाला। मग हे शाब्दिक भांडण हाणामारीवर आलं। काही वेळातच बार मधली हाणामारी रस्त्यावर आली आणि हे 6 जण बेल्ट आणि दगडचा वापर करत अजयला बेदम मारहाण करू लागले। हे सगळं दिवसा ढवळ्या सुरू होतं। हे 6 जण अजयच्या डोक्यात लाथा घालून शिवेगाळ करत होते। दिवसा ढवळ्या अशा पद्धतीची हाणामारी लातूरसाठी नवीन आहे। तिथे हजर असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केला। त्यानंतर समाज माध्यमांवर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत। त्यात हे 6 तरुण अजयला निर्दयीपणे मारत असल्याचं दिसतंय। त्यात अंगावरचे कपडेही अस्ताव्यस्त होऊन अजय नग्न झाला तरीही मारहाण सुरूच होती। त्यामुळे लातूर अंबेजोगाई रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती। घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले, पण तोपर्यंत अजय बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण करून हे 6 आरोपी तिथून फरार झाले। अजयला स्थानिकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। शिवाय पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार केली होती। या पथकाने अवघ्या 3 तासात 6 पैकी 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। अजिंक्य मुळे, कुणाल हांडे, अक्षय कांबळे यांना ताब्यात घेतले। त्यांना फक्त पकडलंच नाही तर त्यांची वरातही काढली गेली। रस्त्याने पोलीस ठाण्यापर्यंत पोलिसी खाक्या दाखवत प्रत्येक पावलांवर त्यांना चोप देण्यात आला आणि या घटनेचाही व्हिडिओ काढला गेला। त्यामुळे हाणामारीने धक्का बसलेल्या लातूरकरांना त्यांच्या ह्या वरातीने जरा दिलासा मिळाला। बरं केलं वरात काढली अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून उलटली। ही घटना अगदी ताजी असतानाच या घटनेत भर म्हणून नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालाय। मारहाणीचा एक जुना व्हिडिओ आहे। त्यात मारहाण करणारा प्रमुख व्यक्ती हा बेडूकवाडी गावचा सरपंच दादा खिंडकर आहे। दादा खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साडू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी दादा खिंडकर यानेही बराच पाठपुरावा केलेला आहे। मात्र आता बेडूकवाडीचा सरपंच दादा खिंडकरचा व्हिडिओ समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली। कायदा सर्वांसाठी समान आहे आणि या व्हिडिओ बाबत ज्यांचा व्हिडिओ आहे तेच प्रतिक्रिया देतील। कोणीही असो, नातेवाईक असो किंवा कोणीही, कायदा समान आहे, त्यात योग्य ती कारवाई होईल असं धनंजय देशमुख म्हणाले। मंडळी, राज्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे। गरिबी, बेरोजगारी, दारू आणि ड्रग्सचे बेसुमार सेवन यासारखे सामाजिक आर्थिक घटक यामागे कारणीभूत आहेत। कायद्यातून मिळणारी सूट आणि पळवाटा यामुळे गुन्हा करताना कोणतीही भीती राहत नाही अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। गुन्हेगारी करताना छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून परिसरात दहशत माजवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। या सगळ्या घटनांमागे एकच कारण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ते म्हणजे बेरोजगारी। हाती काम नसलेले तरुण कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या आहारी जातात, कार्यकर्ते होतात, नाहीतर दिवसभर मोबाईलवर रील्स बघत भाई होण्याचं स्वप्न बघतात। त्यांना हवा असलेला पैसा हा नेत्याच्या चापलूसगिरी नाहीतर भाईगिरीतून येतो असं त्यांना वाटू लागतं। आपल्या एरियात हवा करण्यासाठी दादागिरी करायची, मारहाण करायची आणि भाई व्हायचं हे बेरोजगार, अशिक्षित असलेल्या प्रत्येक तरुणाचं स्वप्न होत चाललंय। सध्याची परिस्थिती बघता बेरोजगारी वाढेल तशी तशी या गुन्ह्याची आणि गुन्हेगारांची संख्या देखील वाढेल असं दिसतंय। नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप कधी काळी लातूरचे उपविभागीय अधिकारी होते। त्यांनी अनेकांना वठणीवर आणले, गुन्हेगारांवर वचक बसवला,
अगदी अलीकडच्या काळात उपाधीक्षक सचिन सांगळे यांचेही काम दखलपात्र आहे. मात्र तरुण अधिकारी चाकूर आणि तालुक्याच्या ठिकाणी पाठवले जातात. आता ही IPS अधिकारी चाकूरचे DYSP आहे. मंत्रालयातून ही सूत्र हलतात. जिथे जिल्ह्यातील सत्तेतील आमदार वजन खर्ची करून शहराला चांगले अधिकारी आणतील का, हा सध्या प्रश्नच आहे. पण मंडळी, या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका.